नाशिकमध्ये खुनाचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये। अजून एक खुनाची घटना नाशिकमधून समोर येते। नाशिकच्या जेलरोड भागातील मोरे मळा बालाजीनगर येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना दिनांक 1 मे रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान घडली। जेलरोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा। याबद्दल अधिक माहिती अशी की जेलरोड मोरे मळा येथील राहणारा निलेश पखडे याची अवैध दारू विक्रीचा धंदा असल्याने जेलरोड महाजन हॉस्पिटल मागे राहणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी हितेश डोईफुडे हा नेहमी निलेश पेखळे यांच्याकडून पैशाची मागणी करत होता। काल रात्री हितेश हा निलेश वेगळे यांचा मोरेमळा येथील घरी आला व वाईट साईड शिवीगाळ करून निलेश पेखळे याला पैशासाठी दमदाटी केली। दोघांमधला वाद विकोपाला जाऊन पेखळे याने काहीतरी शस्त्राने हितेश याच्या डोक्यावर, खांद्याला व पाठीवर गंभीर वार करून त्याला जीवेठार मारले। हितेश हा जागेवरच मृत झाला असून पेखळे हा स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जमा झाला। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक।